इंदापुरात राजकीय भूकंप, हर्षवर्धन पाटलांना मोठा दणका। इंदापूर तालुक्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झालाय। माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी हा आठवडा राजकीय दृष्ट्या अत्यंत धक्कादायक ठरतोय। त्यांच्या गोटातील 3 जिवलग सहकारी आणि राजकीय शिलेदार माजी नगराध्यक्ष अशोक इजुगडे, हर्षवर्धन मोटार वाहतूक संघाचे माजी अध्यक्ष रघुनाथ राऊत आणि माजी नगरसेवक गोरख शिंदे हे तिघेही आता कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या गोटात जाणार असल्याची विश्वसनीय माहिती समोर आली आहे। या तिघांचा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत येत्या 2 दिवसात मुंबईत औपचारिक पक्षप्रवेश होणार आहे। या प्रवेशानंतर इंदापूर तालुक्याचं राजकारण पूर्णपणे नव्या समीकरणांच्या दिशेने वळवण्याची चिन्ह दिसतात। हर्षवर्धन पाटील यांच्या विश्वासू मानल्या जाणाऱ्या या तिन्ही नेत्यांच्या जाण्यामुळे त्यांच्या राजकीय बालेकिल्ल्यात तडे जाण्याची शक्यता वर्तवली जाते। इजगुडे, राऊत आणि शिंदे या तिघांची कार्यकर्त्यांमध्ये मजबूत पकड आहे। ते स्थानिक निवडणुका आणि संघटनात्मक पातळीवर पाटील यांच्यासाठी नेहमीच फील्ड जनरल म्हणून काम करत होते। त्यामुळे या तिघांचं पलायन पाटील यांच्या संघटनेला मोठा धक्का ठरू शकतं। इंदापूरचे आमदार आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी गेल्या काही महिन्यांपासून पाटील गटातील असंतुष्ट नेत्यांशी सातत्याने संपर्क ठेवलेला होता। या हालचालींना अखेर यश मिळाल्याचं आता स्पष्ट झालंय। भरणेंच्या या राजकीय डावपेचामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांमध्ये समीकरणं बदलू शकतात। या घटनाक्रमामुळे हर्षवर्धन पाटील यांच्या गोटात चांगलीच खळबळ माजली। पाटील समर्थकांमध्ये असंतोष आणि नाराजीचं वातावरण आहे। पुढील काही दिवसात आणखी काही नावं भरणे गोटात जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेत आहे। आगामी निवडणुकांवर थेट परिणाम राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील स्पर्धा नेहमीच काट्याची राहिली। मात्र तिन्ही शिलेदारांच्या जाण्यानं पाटील यांची ताकद कमी होईल आणि भरणेंचे वर्चस्व आणखी मजबूत होण्याची शक्यता। राजकीय वर्तुळातील चर्चेचा सूर स्पष्ट आहे। दत्तात्रय भरणे यांनी इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांच्यावर निर्णायक मात देण्यासाठी ही अतिशय आखीव रेखीव चाल खेळली आहे।